ओम नमः शिवाय. 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 स्मशान क्रीडा करिता सुखाने, तो देव चूडामणी कोण आहे. उदास मूर्ती जटा भस्मदारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. आज आपल्या कैलास राणा या मालिकेतील तिसरा सोमवार. यापूर्वीच्या सोमवारी आपण शिवाबद्दल माहिती पाहिली. आजही आपण तीच माहिती पाहणार आहोत. शिवशंकर ही दोन्ही नावे एकत्र असलेली ही माहिती. भगवान शंकर हे या देवतेच्या अनेक नावापैकी एक नाव आहे. ते या जगताचे आदियोगी, प्रथम योगी, आदि गुरु आणि प्रथम गुरु आहेत, अशी मान्यता आहे. शम करोति इति शंकरः, म्हणजे जो आपले कल्याण करतो तो शंकर. भारतीय सप्त ऋषींना भगवान शंकराने प्रथम ज्ञान दिले असे सांगितले जाते. सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून त्यांना महादेव असेही बोलले जाते. समुद्र मंथनातून बाहेर आलेले जहाल विष त्यांनी प्राशन करून ते आपल्या कंठात साठवले आणि त्यामुळे त्यांचा गळ्याचा रंग निळा झाला. त्यावरूनच त्यांना नीलकंठ किंवा नीलग्रीव असे नाव झाले आहे. संपूर्ण प्राणी मात्रांचे व पशूंचे स्वामी असल्यामुळे ते पशुपती या नावाने देखील ओळखले जातात. भगवान शिव सर्व सृष्टीचे कारक आहेत. रुद्र हे देखील शंकराचे वेदातील नाव आहे. भगवान शंकर हे तमोगुणाचे कारक असून सृष्टीचा संहार आणि विघटन त्यांच्या आधिपत्याखाली येते. भगवान शिवाच्या अनेक रूपामध्ये उमा महेश्वर, अर्धनारी नटेश्वर, कृतिवास, पशुपती, दक्षिणमूर्ती आणि योगेश्वर इत्यादी रूपे प्रसिद्ध आहेत. शिव हे योगी मानले जातात. शिवशंकराची पूजा लिंग स्वरूपात केली जाते. शिव या देवतेला लोकप्रिय करण्यासाठी शैव संप्रदायाचे मोठे योगदान आहे. या संप्रदायाचे साहित्य म्हणजे शिवपुराण, लिंगपुराण ही शैव पुराणे आहेत. शिव हिंदू धर्माच्या मुख्य देवतांपैकी एक आहेत, ज्यांची शैव संप्रदायात सर्वोच्च देवता म्हणून पूजा करतात. शंभू म्हणजे सौम्य, शंकर म्हणजे उपयोगी, महेशा म्हणजे महान परमेश्वर आणि महादेव म्हणजे महान देव हे त्यांच्या सामान्य उपनामापैकी आहेत. शिव तांडव स्तोत्रम या ऋषींमध्ये शिवाचे वर्णन आणि स्तुती केलेली आहे. हे स्तोत्र रावणाने रचले आहे असे मानतात आणि तसा उल्लेखही या स्तोत्रात आपल्याला आढळतो. महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकराच्या विशेष उपासनेचा दिवस मानला जातो. या दिवशी उपवास, पूजा, रुद्रपठण, विविध मंदिरातील उत्सव, यात्रा, जत्रा भारतभर साजरा केले जातात. सोमवार हा शंकराचा म्हणजे शिवाचा दिवस आहे. असे असले तरी शिवाचे अनुयायी आणि उपासक दररोज शिवाची पूजा करू शकतात. सोमवारी शिवाची पूजा केल्याने घरातील प्रत्येकाला शुभ लाभ होतो असे सांगितले जाते. भगवान शिवाने चंद्राला शापापासून वाचवले होते आणि म्हणूनच चंद्र म्हणजे सोम नावावर असलेला सोमवार म्हणजे सोमवार हा शिवाची पूजा करण्यासाठी चांगला दिवस आहे. शिव ज्याला भोलेनाथही म्हणतात. प्रसन्न करण्यासाठी भोलेनाथ हे सर्वात सोपे देव आहेत. त्यांना आनंदी करण्यासाठी 1 ग्लास पाणी आणि दूध पुरेसे आहे. महाशिवरात्री हा भगवान शिवाची उपासना करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो. भगवान शिवाची पूजा करणाऱ्या जोडप्याला सुखी व संवादरहित
वैवाहिक जीवनाचा फायदा होतो. भगवान शिव हे नकारात्मकता दूर करून घरात शांती आणि सुख देतात. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवतेला स्वतःचे वाहन आहे. नंदी हे शिवाचे वाहन म्हणून ओळखले जाते, जो पांढरा बैल आहे. भगवान शिवाची मनोभावे पूजा करावी, अर्चा करावी, सेवा करावी. असे केले तर ते लवकर प्रसन्न होतात. आपणही मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करून घेऊयात. आज इथेच थांबणार आहोत. परत भेटूया पुढच्या सोमवारी. नंदी हराचा हर नंदिकेश, श्री विश्वनाथ म्हणती सुरेश. सदाशिव व्यापक तापहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारे. हर हर महादेव. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा.